नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सफाई कर्मचारी आणि सब स्टाफ ही जी पदं भरली जात आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, याची परीक्षा कशी होणार आहे, त्याचबरोबर याचा पगार किती असणार आहे मित्रांनो, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षेसाठी मित्रांनो तयारी कशी करायची, तुमचं एक्झाम महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होईल, अशी सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न मित्रांनो शिल्लक राहणार नाही. मित्रांनो, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत. टोटल 484 पदांसाठी ही पदभरती होत आहे. तर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे? मग तर तुम्ही 10वी पासवरती फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकता. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामधील पाहू शकता 118 टोटल जागा आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो SC, ST, OBC, WS, जनरल, PWD आणि एक्स सर्व्हिसमन या सर्व कॅन्डिडेट्सची या ठिकाणी वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. आता याच्यामध्येही मित्रांनो जर आपण पाहिलं, महाराष्ट्रामधील मुंबई शहरामध्ये 11 जागा आहेत, अमरावतीमध्ये 27, नागपूरमध्ये 18, अहमदनगरमध्ये 18, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये 13, नाशिकमध्ये 16, पुण्यामध्ये 15. तर या सर्वांसाठी मित्रांनो तुम्ही 10वी पासवरती फक्त अप्लाय करू शकता आणि मित्रांनो गव्हर्नमेंटचा हा परमनंट जॉब तुम्हाला भेटणार आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देखील भेटतील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक्झाम महाराष्ट्रामध्ये देता येईल. याची मित्रांनो 2 टाईपमध्ये एक्झाम होणार आहे आणि मराठीमध्ये एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो यासाठी नक्की प्रयत्न करायला पाहिजेत. कारण की मित्रांनो मराठीमध्ये एक्झाम जर असेल तर तुम्ही जो सरळ सेवेचा अभ्यास केलेला आहे आतापर्यंतचा तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि IBPS कंपनी परीक्षा घेते मित्रांनो. IBPSचे तुम्ही झडपीचे सध्या पेपर देत आहात, त्याचबरोबर इतर विभागांचेही पेपर चालू आहेत मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो सिलेक्शन प्रोसेस आणि त्यानंतर ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तेही सांगतो. इंग्लिश लँग्वेजमध्ये मित्रांनो तुम्हाला 10 मार्काचे प्रश्न असतील. इंग्लिश लँग्वेज नंतर जनरल अवेअरनेसमध्ये 20 मार्काचे प्रश्न असतील, हे मराठीमध्ये होईल. त्यानंतर एलिमेंटरी अर्थमॅटिकमध्ये मित्रांनो मराठीमध्ये पेपर होईल 20 मार्काचा. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट, रिजनिंग, बुद्धिमत्ता असं आपण त्याला म्हणतो, 20 मार्काचा पेपर होईल. तर हे टोटल तुम्हाला मित्रांनो काय झाले 70 मार्क झाले. 90 मिनिटासाठी तुम्हाला याच्यासाठी वेळ दिला जाईल. तर या परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला जी कॉम्प्युटरची ऑनलाईन परीक्षा होते याच्यामध्ये मात्र 0. मित्रांनो 25 इतकी तुमची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठेवलेली आहे या परीक्षेमध्ये. दुसरी परीक्षा जी मित्रांनो होते तुमची, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लोकल लँग्वेजची परीक्षा असेल 30 मार्कासाठी. आता मित्रांनो मराठी भाषेवरती तुमची 30 मार्काची परीक्षा असणार आहे. पहा, ही लोकल लँग्वेज टेस्ट. तर याचे 30 मार्क मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. 30 मिनिटासाठी तुम्हाला वेळ असणार आहे. तर 30 मिनिटामध्ये मराठीची परीक्षा तुम्हाला द्यायची. मराठी येते का नाही त्यामध्ये तुमचं पाहिलं जाईल. तर मित्रांनो दोन्ही ऑनलाईन जी तुमची 70 मार्काची परीक्षा झाली प्लस ही 30 मार्काची परीक्षा अशी मिळून 100 मार्काचं तुमचं कट ऑफ लावलं जाणार आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला मित्रांनो चान्स आहे की मराठीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही जी लोकल लँग्वेजची टेस्ट आहे त्याच्यामध्येही मार्क घेऊ शकता आणि इकडेही मित्रांनो मराठीमधूनच पेपर होणार आहे. इथंही तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येणार आहेत. तर सिलेक्शनसाठी तुम्हाला या ठिकाणी फायदा असणार आहे. फक्त मित्रांनो जी तुमची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस या ठिकाणी मित्रांनो परीक्षा होते त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तिथं मित्रांनो थोडंसं सांभाळावं लागणार आहे, कारण की पेनल्टी त्यांनी दिलेली आहे 0.25 इतकी. तर हे झालं मित्रांनो पूर्ण सिलेक्शन प्रोसेसबद्दल. आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्यासाठी फक्त महाराष्ट्रामधील विद्यार्थीच अप्लाय करू शकतील, कारण की त्या राज्याचं त्यांच्याकडं डोमासाईल असणं गरजेचं आहे, तेथील ते रहिवासी मित्रांनो असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताय की भरपूर सारे विद्यार्थी याच्यासाठी तुमचं एज, त्याचबरोबर मित्रांनो याच्यासाठी सॅलरी काय असतो आणि जॉब वगैरे कशा पद्धतीचा असतो हा. तर बघा मित्रांनो अगोदर एज बघूयात आपण. 18 ते 26 वर्षे हे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर मित्रांनो OBCसाठी 3 वर्ष सूट, SC STसाठी 5 वर्ष सूट आणि PWDसाठी 10 वर्ष सूट असते. आता मित्रांनो हे जे पद भरलं जात आहे सब स्टाफ म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ही ग्रुप D प्रमाणे मित्रांनो पोस्ट असते. वर्ग 4 प्रमाणे चतुश्रेणी वर्गप्रमाणे या ठिकाणी पोस्ट असते. जे पिऊन, दप्तरी, त्याचबरोबर मित्रांनो जे सफाई कर्मचारी आहेत, एकंदरीत आपण म्हणू शकतो की पिऊनची या ठिकाणी ही पोस्ट मित्रांनो आहे. तर या पदासाठी मित्रांनो स्केल ऑफ पे आणि प्रोबेशन किती असणार आहे? तर प्रोबेशन मित्रांनो हे 20 वर्षाचं प्रोबेशन नाही आहे. तर तुमचं प्रोबेशन मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. पहा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ 6 मंथ. प्रोबेशन म्हणजे काय, एक ट्रेनिंग पिरियड असतो तुमचा, तो 6 महिन्याचा असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा पगार वगैरे सर्व भेटणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. 6 महिन्याचं कुठेही प्रोबेशन पिरियड असतोच. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पहा सॅलरी कसा असतो मित्रांनो. पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला बेसिक पेमेंट
पेमेंट जो आहे 14,500 भेटतो. तर याच्यामध्ये तुम्हाला DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल पे, लिव्ह फेअर कन्सेशन, लिव्ह इन्व्हेस्टमेंट, ग्रुप मेडिकल इन्शुरन्स, डिपेंडंट तुमच्या घरच्यांना देखील मित्रांनो याचे मेडिकल बेनिफिट भेटतात, त्याचे पैसे भेटतात, मेडिकल एड, ग्रॅज्युटी, त्यानंतर डिफेंड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम असते, स्टाफ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असते, हाऊस तुम्हाला घर घ्यायचं असेल तर बँक लोन देखील तुम्हाला एकदम कमी व्याजामध्ये देते एम्प्लॉयीसाठी मित्रांनो, कन्वे अलाउन्स असतो, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असतो, स्टाफ वेलफेअर स्कीम असतात वेगवेगळ्या. तर हे सर्व भत्ते तुम्हाला भेटतात मित्रांनो. जवळपास भत्तेच तुमच्या या ठिकाणी 10 ते 15 हजाराचे होतात आणि हे 14,500 हा बेसिक पहिल्या महिन्याचा पेमेंट तुमचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर भत्ते वगैरे पकडून तुमचा पहिल्या महिन्याचा पेमेंट या ठिकाणी एक 25,000 पर्यंत नेट पे जातो मित्रांनो आणि 26-27 पर्यंत ग्रॉस सॅलरी जाते. त्याच्यामधून PF कटून तुम्हाला एक 25 ते 24,000 पर्यंत तुमचा नेट पेमेंट या ठिकाणी जातो. आता पहा मित्रांनो, हा पहिल्या महिन्याचा पगार झाला. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी पुढं जे दिलेलं आहे 16,500, 22,535, 25,145 ते 28,145 पर्यंत 20 वर्षापर्यंत तुमचा इतका पेमेंट मित्रांनो वाढत राहील. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्षाला मित्रांनो तुमचा पेमेंट जो आहे वाढत राहील अशा पद्धतीची ही मांडणी दिसते. या ठिकाणी क्लिअर मित्रांनो त्यांनी दिलेलं नाही आहे हे काय आहे ते नेमकं, परंतु एक 14,000 ते 28,145 पर्यंत तुमचं बेसिक पेमेंट असावा. याबद्दल अजून जर काय अपडेट भेटले तर नक्की तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला दिले जातील. तर मित्रांनो पूर्ण परमनंट जॉब आहे, त्याच्यामुळे पेमेंटचं टेन्शन घेऊ नका. पेमेंट तुम्हाला चांगला असणार आहे, सर्व गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस तुम्हाला असणार आहेत, कारण की परमनंट गव्हर्नमेंटचा हा जॉब तुम्हाला आहे. आता मित्रांनो ही सर्व माहिती झाली. यानंतर अप्लाय कसं करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला याची लिंक जी आहे मी टेलिग्राम चॅनलला देतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे. याच्यामध्ये मित्रांनो मात्र तुम्ही जर SC, ST, PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर 175 रुपये फी आहे आणि बाकी अदर्स सर्वांसाठी 850 रुपये फी आहे. काय करायचं आहे, सर्वात अगोदर मित्रांनो क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथं मित्रांनो तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, जे 10वीच्या मार्कशीटवरती आहे, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव ते टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकताना या ठिकाणी पहा @च्या अगोदरचा ईमेल ID इथं टाकायचा आहे, जसं की xyz@gmail.com हा तुमचा मेल ID आहे. तर XYZ इथं टाकायचं आहे, मध्ये आहे इथं लिहिलेलं ऑलरेडी. इथं फक्त डोमेन नेम सिलेक्ट करायचं आहे, जसं की तुमचं gmail.com आहे. तर इथं असा ईमेल टाकायचा आहे आणि खाली कन्फर्म ईमेल ID मध्ये पूर्ण ईमेल ID टाकायचं आहे, जसं की xyz@gmail.com. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. तुमच्यासमोर नंतर तुमचा फोटो आणि साईन अपलोड करायचं ऑप्शन येईल. नेक्स्ट केल्याबरोबर तुम्हाला पहा इथं तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि इथं पासवर्ड देखील तुमचा दिसेल. तर त्याच्यानंतर खाली तुमचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आहे, जो की 20 ते 50 KB दरम्यान पाहिजे आणि तुमची सिग्नेचर 10 ते 20 KB दरम्यान या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर इथं नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर बेसिक डिटेल्सचा टॅब ओपन होईल, जिथं मित्रांनो तुम्हाला झोन सिलेक्ट करायचं आहे. झोनमध्ये मित्रांनो जसं की दिल्ली असेल, त्यानंतर मित्रांनो जसं की MMZO आणि पुणे असेल जे की महाराष्ट्रासाठी आहे, तर इथून तुम्ही आपल्या महाराष्ट्रासाठी MMZO पुणे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर रिजनमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुंबईमध्ये अप्लाय करायचं आहे, पुण्यामध्ये किंवा या ठिकाणी नागपूरमध्ये, ते रिजन या ठिकाणावर सिलेक्ट करायचं आहे. आणि तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपलं महाराष्ट्र. त्यानंतर मित्रांनो लोकल लँग्वेज आपली जी आहे ती इथून मराठी सिलेक्ट करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो ती लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही लोकल रेसिडेंट इन ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी यू वॉन्ट अप्लाय, इथं तुम्हाला येस करायचं आहे मित्रांनो. तुम्ही ज्या ठिकाणचे मित्रांनो या ठिकाणी आहेत, जसं की तुम्ही समजा महाराष्ट्रामधून अप्लाय केलेलं आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर तुम्हाला इथं येस करायचं आहे, त्यांनाच अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर खाली जे तुम्हाला सर्व ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व वाचायचं आहे. तुम्हाला जे ते ॲप्लिकेबल असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व डिटेल भरून झाल्यानंतर, एक्झाम सेंटर वगैरे सिलेक्ट करून झाल्यानंतर, बेसिक डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक्झाम सेंटर वगैरे निवडायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं मित्रांनो आता पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत, ज्याच्यामध्ये 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, ऑदर्स जे पण तुमचं झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे तुम्हाला. तर बराबर निवडायचं मित्रांनो या ठिकाणी तुमच्या मार्कशीटवरती बघून. आणि खाली या ठिकाणी लँग्वेज तुम्हाला कुठली कुठली येते, तर तुम्हाला तिथं इंग्लिश, मराठी, हिंदी हे टाकून द्यायचं आहे. ती वाचता लिहिता येते का तेही तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्याबरोबर तुमचा फॉर्म जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल. एकदा प्रिव्ह्यू तुमच्या फॉर्मचा ओपन होणार आहे, ज्या ठिकाणी तुमची सर्व डिटेल्स बराबर आहेत का ते तुम्हाला चेक करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला फक्त एवढे 2च डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो लेफ्ट थंब इम्प्रेशन तुमच्या डाव्या अंगठ्याचा या ठिकाणी
ठसा तुम्हाला द्यायचा आहे. एका कोऱ्या पेजवरती घेऊन तुम्हाला ठसा द्यायचा आहे आणि तो फोटो त्याचा काढून काय करायचा आहे, इथं अपलोड करायचा आहे. आणि हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे इथं मित्रांनो. हे सर्व अपलोड केले की सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आता हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे मित्रांनो, त्याचा फॉर्मॅट त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे. तुम्हाला दाखवतो कुठं दिलेलं आहे, तो म्हणजे सापडेल बघा. जाहिरातीचं जे पेज नंबर 19 आहे, इथं आल्यानंतर मित्रांनो हँड रिटन डिक्लेरेशन इथं दिलेलं आहे पहा. द टेक्स्ट फॉर हँड रिटन डिक्लेरेशन ॲज फॉलो. इथं लिहायचं तुम्हाला, एक पेज घ्यायचं मित्रांनो, कोरं पेज. त्याच्यावरती तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं नाही, हे लक्षात राहू द्या. स्मॉल लेटर्समध्येच लिहायचं आहे, साईन वगैरे करायचं नाही, फक्त एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. इथं लिहायचं आय डॅश डॅश, इथं तुमचं नाव. हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. एवढंच तुम्हाला ह्या 2 वळी लिहायच्या आहेत मित्रांनो, इथून तुमच्या नावापासून इथपर्यंत, आणि तेवढंच तुम्हाला स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे. तर हे हँड रिटन डिक्लेरेशन इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पहा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल. इथं तुमच्या कॅटेगरीनुसार पेमेंटचं लास्ट ऑप्शन आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जर ॲप्लिकेशन प्रिंट करायचं असेल तर वरच्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पहा, इथं ॲप्लिकेशन प्रिंटचं ऑप्शन आहे आणि इथं पेमेंटचं ऑप्शन आहे. तर या प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट करू शकता आणि इथं मित्रांनो हा कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म आपोआप सबमिट होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही तुमचं प्रोफाईल जे आहे ते लॉग इन करून तिथून तुमचे येणारे सर्व हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करू शकता. तर याचे हॉल तिकीट वगैरे हे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो जनरेट होतील, तेव्हाच तुमच्या एक्झाम देखील घेतल्या जाणार आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.